नमस्कार, मी अरुणा. माझे चॅनल प्रो बँकिंग इंडिया बँकिंग लाईक प्रोफेशनल्समध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम. ही योजना मुलींच्या उच्च शिक्षणासाठी व मुलींच्या लग्नासाठी एक उत्तम व्याजदर असलेली योजना आहे. एक सेफ गुंतवणूक करून आपण या योजनेमधून चांगला परतावा घेऊ शकतो. चला मग जाणून घेऊया सुकन्या समृद्धी योजनेबाबत. या योजनेचा इतिहास. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2015 साली बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत ही योजना सुरू केली. या योजनेच्या पात्रतेसंदर्भात पाहूयात. कोणताही भारतीय नागरिक आपल्या मुलीसाठी ही योजना घेऊ शकतो. मुलीचे किमान वय 1 दिवस ते जास्तीत जास्त वय 10 वर्ष इतके असले पाहिजे. 10 वर्षावरील मुलींसाठी ही योजना घेता येणार नाही. प्रति कुटुंब 2 मुलींसाठी ही योजना आपण घेऊ शकतो. दत्तक घेतलेल्या मुलीसाठी ही योजना घेऊ शकतो व एका मुलीसाठी 1 अकाउंट असे असेल. आता ही योजना काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील त्याची यादी पाहूयात. मुलीचा जन्मदाखला लागेल आपल्याला यासाठी. पालकाचे ओळखपत्र आणि पालकाचं रहिवासी प्रमाणपत्र. पॅन, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी कुठलेही कार्ड यासाठी चालून जाईल. आता पाहूया आपण हे खाते कुठेही काढू शकतो. आपण हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही ऑथोराइज्ड बँकमध्ये काढू शकतो. खाते काढण्यासाठी कमीत कमी 250 रुपये जमा करावे लागतील व जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये. आपण एका फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 250 व जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुमच्या मुलीच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करू शकता. तुम्ही ही रक्कम महिन्यातून कितीही वेळा तुम्हाला जेव्हा जमेल जितके जमतील त्या पद्धतीने टाकू शकता किंवा वर्षातून एकदाही टाकू शकता किंवा प्रत्येक महिन्यालाही तुम्ही ही रक्कम मुलीच्या खात्यामध्ये टाकू शकता. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा ही 1.5 लाख रुपये आहे. जर तुम्ही 1.5 लाखाच्या वर जर रक्कम भरली असेल तर तुम्हाला त्या वर्षी त्या रकमेवर काही व्याजदर मिळणार नाही. आता पाहूया की रक्कम आपण किती कालावधीसाठी जमा करू शकतो. ही जी योजना आहे हिचा मॅच्युरिटी पिरियड आहे 21 वर्ष. त्या 21 वर्षामध्ये 15 वर्ष व 6 वर्ष असं डिवाईड करण्यात आलेलं आहे. सुरुवातीची 15 वर्ष आपण त्या मुलीच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा करू शकतो आणि जी उरलेली 6 वर्ष आहेत त्या वर्षामध्ये आपण एकही रक्कम जमा न करता आपण पूर्वी जमा केलेल्या रकमेवर आपल्याला व्याज भेटत जाईल. याप्रमाणे पूर्ण 21 वर्ष हा या योजनेचा कालावधी आहे. 21 वर्ष हा कालावधी तुम्ही ज्या दिवशी अकाउंट ओपन केलं त्या दिवशीपासून गणला जाईल. म्हणजे मुलीचं वय 21 वर्ष झालं म्हणजे कालावधी संपला असं नाही. तुम्ही मुलीच्या ज्या वयाला योजना काढली जी तुमची अकाउंट ओपनिंगची डेट राहील त्या डेटपासून 21 वर्ष. आता पाहूया की तुम्ही रक्कम कशाप्रकारे जमा करू शकता. तर तुम्ही बँकेमध्ये कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन ट्रान्सफर, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन किंवा ड्रॉडाऊन इन्स्ट्रक्शन यापैकी कुठल्याही पद्धतीने तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये रक्कम जमा करू शकता. आता पाहूया या योजनेचा व्याजदर काय आहे. तर सध्याचा जो करंट रेट आहे तो 7.6% आहे आणि हा जो या योजनेचा जो व्याजदर आहे तो सरकार प्रत्येक तिमाहीला म्हणजे क्वार्टरली बेसिसवर निश्चित करत जाईल. व्याजदर वाढतही जाऊ शकतो किंवा थोडासा कमीही होऊ शकतो. आता आपण पाहूया की आपल्याला रक्कम कशी काढता येईल. तर जेव्हा आपल्या योजनेचा पूर्ण कालावधी होईल म्हणजे 21 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्याला 100% रक्कम मुलीच्या खात्यातून काढता येईल. याला 2 सूट पण दिलेले आहेत. एक म्हणजे जर मुलीचं उच्च शिक्षण असेल आणि त्यावेळेस तिला रकमेची गरज असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्यातील 50% रक्कम काढू शकता. आणि दुसरं म्हणजे समजा मुलगी 18 वर्षाच्या वरील आहे म्हणजे तिचं वय 18 वर्षाच्या वर आहे आणि तिचं लग्न जमलेलं आहे तर तिच्या लग्नासाठी तुम्ही 100% रक्कम हे विथड्रॉ करू शकता. आता आला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. तर ही जी योजना आहे ती EEE कॅटेगरीमध्ये येते. EEE म्हणजे एक्झेम्प्ट. तर यामध्ये कसं आहे तुम्ही जी रक्कम भराल सुरुवातीला तर ती रक्कम पण इन्कम टॅक्समधून वगळली बाजूला राहील आणि तुम्हाला जो इंटरेस्ट मिळेल त्या इंटरेस्टवर सुद्धा काहीही इन्कम टॅक्स लागणार नाही. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा 21 वर्ष मॅच्युरिटी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रक्कम घ्याल तर त्या रकमेवर सुद्धा इन्कम टॅक्स लागणार नाही. आता या योजनेचे काही मिसेलेनियस पॉईंट्स बघूयात. तर पहिला पॉईंट आहे की या योजनेमध्ये कुठलीच नॉमिनेशनची सुविधा नाही आहे. म्हणजे ज्या मुलीच्या नावाने अकाउंट असेल तिच्याच नावाने अकाउंट असेल. नॉमिनी वगैरे म्हणून आपण बाकी अकाउंटला जसं असतं तसं या योजनेला लागू पडत नाही. दुसरं आहे की या योजनेवर काहीही लोन फॅसिलिटी नाही आहे.
आणि NRI जे लोकं आहेत, ते NRI लोकं ही योजना काढण्यासाठी एलिजिबल नाही आहेत. एक महत्त्वाचा फायदा हा आहे, की जर तुमची ट्रान्सफरेबल जॉब असेल किंवा काही कारणाने तुम्हाला अकाउंट बदलावं लागत असेल, तर तुम्ही हे अकाउंट म्हणजे पोस्टामधनं बँकेमध्ये, बँकेमधनं इतर बँकेमध्ये किंवा बँकेतून पोस्टामध्ये असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही शिफ्ट करू शकता. आता महत्त्वाची टिप ही आहे, की तुम्ही जे तुमच्या मुलीच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा करता, ती महिन्याच्या 5 तारखेच्या आत करा. म्हणजे 5 तारखेच्या आत जर तुम्ही रक्कम जमा केली, तर तुम्हाला त्या महिन्याचा पूर्ण व्याजदर भेटेल आणि जर तुम्ही रक्कम 5 तारखेच्या नंतर जमा केली, तर तुम्हाला त्या मंथचं व्याज भेटणार नाही. आणि जर तुम्ही वर्षातनं एकदा रक्कम जमा करत असाल, तर एप्रिलमध्ये 5 तारखेच्या आत रक्कम जमा केली, तर तुम्हाला पूर्ण वर्षभराचं व्याज मिळेल. थँक्यू व्हेरी मच. खूप आभार माझं ऐकल्यामुळं, माझी योजना तुम्ही ऐकून घेतल्यामुळं. आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बँकेसंदर्भात यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबा. आणि याच्या पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे, तो असणार आहे सोवरिन गोल्ड बॉन्ड्सवर. सोवरिन गोल्ड बॉन्ड्स हे एक फिजिकल गोल्डसाठी एक चांगला पर्याय आहे.